बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी रांग लावली आहे। राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारामध्ये नागरिकांनी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। गॅस सिलेंडर न मिळण्याच्या भीतीनं वादाचे प्रकार देखील उद्भवल्याचं सांगितलं जातंय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, खरं तर सरकारनं घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला प्राधान्य दिलंय, पण तरी सुद्धा हा गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। काय चित्र आपल्याला पाहायला मिळतंय? अगदी बरोबर आहे प्रज्ञा, कारण आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम हे आता संपूर्ण भारतावर देखील पाहायला मिळत आहेत। मात्र सरकारनं आपल्याला माहित आहे की घरगुती गॅससाठी या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे। इंडस्ट्रीचा असेल किंवा हॉटेलचा असेल तो गॅस या ठिकाणी कमी प्रमाणात वापरण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत। मात्र असं असलं तरी देखील या ठिकाणी आपण जर बघितलं तर कोल्हापूरच्या राजारामपुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर खूप मोठे रांगा आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण सकाळपासूनच अशा पद्धतीच्या या रांगा आहेत, कारण नागरिकांना भीती आहे की आपल्याला गॅस सिलेंडर आहे ते मिळणार नाही। आणि एकूण जर बघितलं तर 5 मार्च पर्यंत ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्यांना प्राधान्याने या ठिकाणी थांबण्यास गॅस एजन्सीने सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी वाद आणखी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे हे सगळे नागरिक आहेत ते या ठिकाणी रांगेमध्ये आहेत। तुम्ही किती वाजल्यापासून या ठिकाणी गॅस घ्यायला थांबलेला? 1 तासभर झाली। काय सांगितलं जाते तुम्हाला? पहिला बुकिंग करणे मग गॅस मिळणार असे सांगितले जाते। बुकिंग काय होत नाही तरी दुसरा नंबर दिलेला आहे, त्यांनी दुसऱ्या नंबरवरून बुकिंग केलेलं आहे। काका, तुम्ही किती वाजल्यापासून आलेला आहे आणि का थांबलाय? गर्दी का केली तुम्ही? गर्दी काय केली म्हणजे गॅस नको का? आणि आता 31 दिवसाचं एकदम केलं 21चं, आणि ते आम्हाला मिळत नाही। आम्हाला 20 दिवसांना गॅस संपतोय, हे आता अचानकच करले ते 31 दिवस। तुम्हाला असं वाटतंय की गॅस संपेल आणि मग आपल्याला गॅस मिळणार? वाटेल म्हणजे आम्हाला लागतोयच हो, तसं काय स्टॉक म्हणून करायचं नव्हतं। पण हे आता इथून पुढे हे असल्यामुळं का नाही युद्ध चाललंय, त्यामुळे आणखी परत मिळणार नाही या दृष्टीने सगळ्यांचं हे बी पडते, लवकर संपणार, त्यामुळे गर्दी लोक बी करतात। तर आपण बघितलं की या ठिकाणी आखाती देशातील युद्धामुळे गॅस आपल्याला मिळणार नाही, गॅसचा पुरवठा कमी होईल अशी भीती नागरिकांमध्ये आहे। खरं तर सरकारने सगळ्या नागरिकांना सांगितलेलं आहे कुठेही तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण घरगुती गॅस संदर्भात सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे। मात्र असं असलं तरी आता या गॅस एजन्सीच्या समोर महिला असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, या ठिकाणी रांगा लावून उभा आहे। जवळपास तास 1.5 तास या ठिकाणी रांगा आहेत आणि अनेक ठिकाणी वादाचे देखील प्रकार घडलेले आहेत। कारण माहिती आहे की ज्यावेळी बुकिंग संदर्भातले काही तारखा आहेत त्या घोषित केल्या होत्या, त्या तारखेनंतर, कारण याच्या आधी 21 दिवसानंतर बुकिंग होत होतं, मात्र 21 दिवसानंतर होतं, मात्र आता ते 30 दिवसांनी केल्यामुळे या ठिकाणी नागरिक देखील पॅनिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपण देखील आवाहन करूया नागरिकांना कुठेही पॅनिक होऊन जाऊ नका, अशा पद्धतीनं कुठेही रांगा लावून गॅस घेण्याची अजून तरी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये गरज नाही। त्यामुळे आशा करूया की या पुढच्या काही दिवसांमध्ये या रांगा आहेत त्या लावल्या जाणार नाहीत आणि नागरिकांना योग्य पद्धतीने गॅस प्रयत्न करत आहे सर्वसामान्य नागरिकांची कुठेही गैरसोय होऊ नये याच्यासाठी। त्यामुळे अशा पद्धतीनं पॅनिक होऊन रांगा लावू नये असं आवाहन आपणही करतोय। विजय, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।